हे मीठ टाकते आणि जिरे पण टाकत आहे, हिंग 1 चमचा, मिरची पावडर घरी तयार केलेली, गाईचं तूप टाकत आहे. त्यामुळे आपल्या बटाटा वेफर असू द्या, किस असू द्या, त्याला फार छान चव येते. ही चिमटीभर मी तुरटी पावडर आहे, ही मी यामध्ये टाकत आहे. त्यामुळे किस काळा पडत नाही. हे मी शिजायला 10 मिनिट ठेवते. आता मी हे जे पाणी उकळत आहे ना, यामध्ये मी जे जिरे, हिंग, मीठ वगैरे जे टाकला आहे ना मसाला, तो आता मी 10 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. कारण त्याची चव त्यात उतरली की किस आपला चवदार होईल. हा 1 किलो किस आहे, म्हणजे सर्व सालून वगैरे 1.25 किलो होता. त्याच्यामध्ये काही खराब निघाले, सालीसहित निघून हा 1 किलो किस असणार. हे आधी मी 3 पाण्याने धुतलेलं आणि आता 4थ्या पाण्यातून काढत आहे. मी आता झाकण ठेवत आहे. उकळी आली, 1 उकळी आली की आपण ते काढून घेऊ. उकळी आली आहे मस्त आणि आपला किस पण शिजला आहे. हे बघा, ट्रान्सपरंट दिसतो आहे ना, म्हणजे शिजला. तर आता मी हा काढून घेत आहे. आता आपण सगळा किस प्लास्टिकच्या पेपरवर पसरवून घेऊया. आता याला 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. पापड चांगले सुकले गेले की पापड खराब होत नाही. किस 2 दिवस मस्त कडकडीत उन्हात सुकवलं आहे. आता मी तळून दाखवते तुम्हाला. तुम्हीही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. आपला किस मस्त कुरकुरीत, तिखट, चविष्ट झाला आहे. तुम्ही नक्की बनवून बघा आणि रेसिपी पुन्हा बघितल्याबद्दल धन्यवाद.